सुरुवात करते. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला आधी वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू श्री रामरायाला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आणि जे आता तुम्ही उल्लेख केलात की नववर्षाच्या शुभेच्छा ज्या दिल्यात आणि त्याच्यापासून आपण सुरुवात करतो असं जे म्हटलात, तसं सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देते. मला आठवतंय की माझं जे सत्र आता जे प्रवचन मला इथे होते आहे ती जवळजवळ 2 महिन्यांच्या खंडानंतर होते आहे. म्हणजे 2 महिन्यांचा गॅप पडला, पण अभ्यासामध्ये आपला कोणाचाच गॅप पडलेला नाहीये याची खात्री आहे मला. पण 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे सत्र झालं होतं आपलं मनाच्या श्लोकांचं, तेव्हा आदल्या दिवशीच दसरा झाला होता. आणि लगेच आता असं होतंय की आता आपण आज जे भेटतो आहोत ते काल संक्रांत झाली होती. आणि मागच्या वेळेला पण आपण असं म्हटलं होतं की दसऱ्याचा खरा अर्थ म्हणजे काय, सीमोल्लंघन असं आपण ज्याला म्हणतो. तर खरं सीमोल्लंघन कुठलं, म्हणजे आपण जर असा विचार केला की आपले सगळे सण जे आहेत ते आपल्याला एकच शिकवतात, आपल्या स्वरूपाकडे न्यायला खरं म्हणजे आपले हे सगळे सण शिकवत असतात. की खरं सीमोल्लंघन कुठलं, तर देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाणं, हे उल्लंघन करणं, हे खरं सीमोल्लंघन आहे असं आपण मागच्याला म्हटलं होतं. आणि संक्रांत पण काल झालेली आहे. आपल्याला इतकं सुंदर शिकवणं आहे आपल्या संस्कृतीचं की संक्रांत या शब्दाचा अर्थच किती सुंदर आहे. आपल्याला जो अर्थ कळतो तो सूर्य जो आहे तो मकर राशीत प्रविष्ट होतो, संक्रमित होतो, म्हणून त्याला संक्रांत असं म्हणतात, मान्य. आणि ते खरं पण आहे, कारण तो उत्तर त्याची गती जी असते ती थोडीशी उत्तरेकडे झुकते असं आपण म्हणतो आहोत. आणि उत्तरेकडे म्हणजे काय, सूर्य असा जर आपण विचार केला तर सूर्य म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. आणि हा ज्ञान उत्तरोत्तर आपली प्रगती जो करतो तो पूर्णत्वापर्यंत घेऊन जाण्यासाठी जणू हा आपल्याला सण सुचवतो. आणि संक्रांत या शब्दाचा अर्थ पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतो बरं का. म्हणजे आपण आपल्या मनाच्या श्लोकांकडे जाणारच, पण कालचं औचित्य आपण साधतो की काल संक्रांत झालेली आहे. आणि संक्रांती हा शब्द म्हणजे क्रांती आहे बघा, त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये संक्रांत या एक अर्थ आपण असा घेऊ शकतो की सम्यक क्रांती. म्हणजे संक्रांती म्हणजे एक अर्थ सम्यक क्रांती. क्रांती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा परिवर्तन काहीतरी घडत असतं, क्रांती घडवून आणायची असते. आणि साधी क्रांती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती आक्रमक असू शकते. पण जेव्हा सम्यक क्रांती असं आपण संक्रांतीला म्हणतो, सम्यक म्हणजे समस्थितीवर आणणं, आणि समस्थितीला येऊन क्रांती घडवणं हे किती अवघड असू शकतं बघा. आणि आपले सण आपल्याला असं करायला शिकवतायत, कारण तशा पद्धतीची क्रांती घडवली नाही तर आपलं स्वरूप आपल्याला काय आहे ते कळणार नाही. हा एक अर्थ आहे त्याचा, सम्यक क्रांती. अजून एक त्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की संघ क्रांती. संघ, हे सगळे संघ आतापर्यंत आपण मनाच्या श्लोकांमधनं किंवा आता वेगवेगळे जे अभ्यास करतोय आपण, आपले सत्र चालू आहेत वेगवेगळे, त्या सगळ्यामधनं आपण शिकतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संघ झालेले आहेत. आणि आपले हे विकार जे आहेत हे आपल्याला सगळे येऊन चिकटलेले आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर हे सगळे येऊन चिकटलेले आहेत. आणि संघ क्रांती याचा अर्थ हे जे सगळे संघ चिकटलेले आहेत ते तोडण्यासाठी क्रांतीच करावी लागणार आहे. आणि हे असे सण आपल्याला त्याची जणू आठवण करून घेतात. म्हणून एक सम्यक क्रांती असं आपण पाहिलं, दुसरा संघ क्रांती, आणि तिसरा जो अर्थ आहे तो आजच्या काळाशी इतका सुसंगत अर्थ आहे तो आपण लावून घेऊ शकतो संक्रांतीसाठी. तिसरा अर्थ संक्रांतीचा म्हणजे संघ, संघ क्रांती. बघा, संघटना किती गरज आहे आज सगळ्यांनी एकत्र येऊन, कारण संघटना झाल्याशिवाय परिवर्तन होत नाही आज समाजामध्ये. प्रत्येक कालाचं एक महत्व सांगितलंय. त्रेताया मंत्र शक्तिश्च ज्ञानशक्ती कृतयुगे. म्हणजे त्रेतायुगामध्ये कुठली शक्ती चालणार आहे, तर मंत्रशक्ती चालणार आहे. ज्ञानशक्ती कुठे चालणार आहे, तर कृतयुगात चालणार आहे. द्वापार युद्ध शक्तिश्च, द्वापार युगात युद्ध शक्ती चालणार आहे. तर संघव शक्ती कलौ युगे. कलियुगात कुठली शक्ती काम करणार आहे, तर संघाची शक्ती. आज जे काही आज बाहेर चालू आहे आपण बघतोय, इतर प्रांत्यांचं, इतर धर्मियांचं, त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन संघटना करणं हे किती महत्वाचं आहे. आणि आपले हे सगळे सण जे आहेत ते आपल्याला अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवू इच्छित आहेत की आपण सामाजिक स्तरावर आपला धर्म काय, वैयक्तिक, मला असं वाटतं की आपण एकदा धर्म या शब्दाच्या अर्थांकडे पण पाहिलं होतं.
आणि हे सगळे सण जे आहेत ते आपल्याला हे वेळोवेळी काहीतरी शिकवू पाहतायत. आता मात्र आपण काय करूया, आपण आपल्या मनाच्या श्लोकांकडे येऊया. कारण 2 महिन्यांचा खंड पडलेला आहे. ते पुढचे श्लोक कुठलेत ते आधी मी वाचून दाखवते. आता आपले श्लोक जे आपण सुरुवात करणार आहोत, मागच्या वेळेला त्याचा उल्लेख केला होता, की आता या वेळेला जे श्लोक आपण घेणार आहोत त्याचा संच आहे. म्हणजे समर्थांनी 10 श्लोकांचा संच तयार केलेला आहे आणि त्या संचाची सुरुवात या श्लोकांपासून होते आहे. आणि ते सगळे 10 संच का म्हणतोय आपण, कारण त्याचे सगळ्यात शेवटचं चरण जे आहे ते एकच आहे. आणि ते चरण असे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि समर्थ असं करतात बरं का, वेळोवेळी मनाच्या श्लोकांमध्ये असे ते वेगवेगळे संच एकत्र करतात. म्हणजे इथे आता 10 श्लोकांचा संच केलाय समर्थांनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. परत पुढे 116 पासून 125 पर्यंत श्लोकांमध्ये त्यांनी अजून एक संच केलाय आणि तो बराचसा असाच आहे. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. म्हणजे रामदासाभिमानीच्या वेळी त्यांनी देवभक्ताभिमानी केलं आणि परत 10 श्लोक रचलेले आहेत. किंवा अजून एका ठिकाणी समर्थ तुटे वाद संवाद तो हितकारी, अशा पद्धतीचं शेवटचं चरण घेतात आणि 5 श्लोकांचा संच करतात. किंवा आपल्याला अजून एक माहिती असलेला असेल तो जगीधन्य तो दास सर्वोत्तमाचा, हा पण समर्थांचा संच आहे. मग आपण असा आता आधी विचार करूया, संचांचा सुरुवात करतोय आपण, संचामधला पहिल्या श्लोकाचा सुरुवात करतोय, तर अशा पद्धतीचे श्लोक समर्थांनी का बरं रचले असतील, असा एक विचार आधी घेऊया. की जेव्हा समर्थांना आपल्या मनावर एखादा विचार बिंबवायचा आहे, तो विचार पुन्हा पुन्हा सांगावा लागतो आणि तो साधकाच्या मनावर तो विचार बिंबवण्यासाठी तो समर्थांनी संच केलाय असं आपण आपल्यासाठी समजून घेऊया. म्हणजे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असा संच तेव्हा सुरुवात होतोय श्लोकांचा, तेव्हा हा विचार की राम जो आहे तो भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, हा विचार आपल्या मनावर त्यांना ठसवायचा आहे, बिंबवायचा आहे, म्हणून समर्थ एवढ्या वेळेला म्हणतायत. आता आपण आज आपण काय करणार आहोत, तर आज आपल्याला फक्त 2 श्लोक घ्यायला जमणार आहेत. खरं म्हणजे 10 श्लोकांना एकच सांगायचं आहे ना, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुख्य सांगायचा सिद्धांत मुख्य काय आहे, की राम जो आहे, भगवंत जो आहे, तो कधीही भक्ताची उपेक्षा करत नाही. मग इतकाच जर विचार असेल तर आपण 2-2 करत एवढा वेळ काय लावतोय, पटकन सगळे घेऊ शकतो. तर तसं होत नाही, कारण समर्थांना प्रत्येक श्लोकामधून आपल्याला काहीतरी वेगळं द्यायचं असतं. तर आपण काय करणार आहोत, आपण फक्त 2 श्लोक आज घेणार आहोत आधाराला, आणि ते 2 श्लोक कुठले आहेत ते आधी म्हणून दाखवते. श्लोक नंबर 28वा श्लोक आणि 29वा श्लोक. आणि तो श्लोक आहे, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी धरारी. आता आपले कान एवढे तयार आहेत मागे म्हणल्यासारखं, की आपल्याला फक्त वाचत गेलो तरी समर्थांना काय सांगायचंय ते कळतंय, की हा जो राम आहे हा दिनांचा नाथ आहे आणि तो कसा आहे, तर तो कोदंडधारी आहे आणि पुढे देखता काळ पोटी धरारी. म्हणजे हा काळ जो आहे तो जो इतरांना घाबरवतो, इतरांना थरका पुडतो त्याच्यामुळे, पण हा काळ मात्र रामापुढे थरथर कापतो आहे, असं समर्थांना सांगायचंय. आणि हे समर्थ आपल्याला म्हणताय की आपण हे आपल्या मनाला सांगावं, कारण मनाचे श्लोक प्रथम पुरुषी आहेत आणि प्रत्येकाने आपल्या मनाला ते सांगायचं आहे, समजवायचं आहे, अशा अर्थाने त्या श्लोकांकडे बघायचं आहे. पुढे देखता काळ पोटी थरारी, जनावाक्य नेमस्त हे सत्य मानी. नेमस्त म्हणजे अपवाद रहित सत्य, संपूर्णपणे या गोष्टीवर तू विश्वास ठेव की तो असा भक्तांचं रक्षण करणारा राम आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. नुपेक्षी म्हणजे उपेक्षा, म्हणजे ती उपेक्षा कधीही भक्तांची करत नाही. म्हणजे काय, तो भक्तांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. किती छान अर्थ याचा. आपला विश्वास त्या रामावर तेवढा नसतो म्हणून इतक्या वेळा समर्थांना ते सांगावं लागलं, हे आपल्याला उघड आता माहितीये. तर एक पहिला श्लोक जो आपण बघणार आहोत तो आहे 28वा, आणि त्याचा पुढचा श्लोक जो आहे 29वा. तो श्लोक असा आहे, किती गोड श्लोक आहे पुढचा. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. बघा, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. त्याच्या पायात एखादं तोडर आहे किंवा नुपूर आहे, त्याच्या पायात त्यांनी काहीतरी घातलंय, की ते प्रत्येक पाऊल जो टाकतोय सदा ब्रीद गाजे. जणू त्याचं प्रत्येक पाऊल जे आहे ते ब्रीद वाक्य सांगतंय. काय सांगतंय, की मी भक्तांचं रक्षण करणार आहे, की मी भक्तांचं रक्षण करणार आहे, असा तो श्लोक आहे. किती छान आहे की नाही.
बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे, म्हणजे भक्तांचे रिपू जे असतात, म्हणजे भक्तांचे शत्रू जे असतात, त्यांच्यावर तो काय करतो, तर त्या भक्तांच्या शत्रूंना तो दंड देतो, असं समर्थांना सांगायचं. भक्तांच्या शत्रूंना प्रभू राम दंड देतो. आणि पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. पुरी कुठली आहे, ती अयोध्यापुरी. अयोध्येमध्ये अयोध्यावासी जे सगळे होते, त्या सगळ्यांना त्यांनी विमानात बसवलं. जेव्हा त्याला स्वतःचं अवतार कार्य संपवायचं होतं, तेव्हा त्यांनी काय केलं, त्या सगळ्यांना अयोध्यापुरीमध्ये राहणारे जे कोण सगळे आहेत, त्या सगळ्यांना त्यांनी विमानात बसवलं. याचा अर्थ त्यांनी सगळ्यांचा उद्धार केला. आपण काय करत असतो, नेहमीच एका वाक्यात काही श्लोकांचे अर्थ आहेत ते आपण पाहत असतो, आणि एका वाक्यात अर्थ खरं म्हणजे पाहून झालेले आहेत. पण या श्लोकांकडे आपण थोडस वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. बघा, आपण श्लोक जर पाहिले हे, तर दीनानाथ हा राम कोदंडधारी, म्हणजे काय, आता आपल्याला कळतं की दिनांचा जो नाथ आहे, दिन असे जे कोण आहेत, एक एक अर्थ सगळे बघणार आहोत पुढे. आधी विषयाला सुरुवात करण्यासाठी विषयाची प्रस्तावना आपण आधी करूया, तो विषय समजण्यासाठी. दीनानाथ हा राम कोदंडधारी, म्हणजे दिनांचा नाथ असा जो राम असतो तो कोदंडधारी आहे, म्हणजे त्याच्या हातात धनुष्य आहे, म्हणजे धनुष्यबाण धारण केलेला धनुष्यधारी असा राम. म्हणजे असं असं आपण समजून घेऊया की हातात त्याने धनुष्य धारण केलेलं आहे, समजण्यासाठी बरं का, समजून घेऊया. पहिल्या चरणामध्ये काय, दीनानाथ हा राम कोदंडधारी. आणि पुढचा श्लोक जो आहे, आज जो आधाराला आपण घेतलेला आहे, त्याचं पहिलं चरण काय आहे, पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. पदी राघवाचे म्हणजे त्याच्या पायात काहीतरी आहे, तोडर आहे किंवा नुपूर आहेत असं आपण समजूया, कारण ते प्रत्येक पाऊल जे तो घालतोय त्याच्यामधनं ब्रीद वाक्य प्रगट होतंय, असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे त्याच्या पायात तोडर आहेत, त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला कळतं की हे सगळं गुणवर्णन जे चाललेलं आहे, हे सगळं सांगणं जे चाललेलं आहे, ते कुठल्या रामाबद्दल आहे. मला आठवतंय आपण प्रभाते मनी राम चिंतित जावा हा जो श्लोक घेतला होता अगदी सुरुवातीला, तेव्हा आपण 3 राम पाहिले होते, म्हणजे श्रीराम, जयराम, जय जय राम. यामध्ये 3 राम आहेत. शास्त्राचं आपल्याला शिकवणे, पहिला राम जो आहे श्रीराम, तो दाशरथी राम आहे. आणि दाशरथी म्हणजे राम म्हणजे काय, तर दशरथाचा पुत्र असा जो राम आहे तो, बरोबर. मग तो आपल्याला काय शिकवतो, तर तो आपल्याला आचरण करायला शिकवतो. उत्तम आचरण कसं करावं, एका पुत्राने एका पित्याचं कसं ऐकावं, एका राजाने प्रजेची कशी काळजी घ्यावी, असं विविध पद्धतीने त्याने आपल्याला आचरण करून दाखवलं. म्हणून पहिला राम जो आहे तो दाशरथी राम आहे. आणि इकडे पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे किंवा दीनानाथ हा राम कोदंडधारी, हे नक्कीच या रामाबद्दल चाललेलं नाहीये. मग त्याच्या पुढचा राम कुठला आहे, म्हणजे श्रीराम, जयराम. हा जयराम कोण आहे, तर हा जयराम जो आहे तो ईश्वर रूपी राम आहे. आणि ईश्वर म्हटलं की भक्त आला, भक्त आला म्हटलं की भक्ती आली, उपासना आली, हे सगळं आलं मान्य. म्हणजे भक्त आला तिथे, आणि भक्त काय करतो, तर भक्ताचं भजन करतो किंवा त्याची उपासना करतो. ईश्वराच्या संदर्भात मला असं आठवतं आपण पूर्वी पण हा विचार घेतला होता, जर त्याचा विसर पडला असेल तर महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आपण पुन्हा घेऊया. ईश्वराच्या संदर्भात आपण फक्त 2च गोष्टी करू शकतो. ईश्वराच्या संदर्भात आपल्याला तिसरी गोष्ट करताच येत नाही, शास्त्र म्हणतंय, म्हणजे ते खरंय. काय करू शकतो आपण ईश्वराच्या संदर्भात, तर एक म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं. आता ते कशा पाळायच्या ते आपल्या हातात आहे बरं का, पाळाव्याच लागतात, त्याची आज्ञा न पाळून चालतच नाही, कारण आपल्या मर्जीसारखं सगळं काही होतच नाही इकडे. त्याच्या आज्ञा पाळणं, म्हणून शास्त्र म्हणतं जर आज्ञा पाळायच्याच असतील तर कुरकुरायचं कशाला, आनंदाने स्वीकाराव्यात. तर एक म्हणजे त्याच्या आज्ञा पाळाव्यात. ईश्वराच्या संदर्भात आपण काय करू शकतो त्याचा विचार चालू आहे, आज्ञा पाळाव्यात. आणि दुसरं म्हणजे त्याची उपासना करावी. तिसरी गोष्ट आपण ईश्वराच्या संदर्भात करूच शकत नाही. आणि जेव्हा आपण त्याची उपासना करतो, त्याची भक्ती करतो, त्यांच्यासाठीच दीनानाथ हा राम कोदंडधारी अशा भक्तांसाठीच तो त्यांचा कैवारी होतो. त्यांच्यासाठीच त्याचं पायाचं जे ब्रीद वाक्य आहे, जी घोषणा आहे, जी त्याची प्रतिज्ञा आहे, जो त्याचा बाणा आहे, तो फक्त त्या भक्तांसाठी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तिसरा राम जो आहे तो आपला विषय नाही आता,
तो म्हणजे आत्मा राम रूपी राम आहे. निराकार, निर्गुण, निराकार, अक्रीड असा जो राम आहे, तो जे आपलं स्वतःचं सगळ्यांचं स्वरूप आहे, असा तो राम आहे, तो तिसरा आहे. तर किती सुंदर विचार आहे बघा. हा आपण घेतला होता आधी सुरुवातीला. आणि हा सगळा विचार आपण आत्ता का घेतो? या श्लोकांची सुरुवात, या श्लोकांचा संचाची सुरुवात आपण जे करतो आहोत विचारांची सुरुवात आपण करतो आहोत, तेव्हा आपण हा विचार का घेतला? की आपल्याला नक्की कळलं पाहिजे की समर्थ जे बोलतायत, समर्थ जे सांगतायत, ते कुठल्या रामाबद्दल चाललंय. म्हणजे दीनानाथ हा राम कोदंडधारी आणि पदी राघवाचे सदाब्रीद गाजे, हे नक्कीच त्याच्या पायात तोडर आहे, त्याच्या हातात असा आहे, तो असं चालतो, तो असा दिसतो. हे सगळं कौतुकाचं वर्णन जे चाललंय, ते सगुण रामाबद्दल चाललेलं आहे. याचा अर्थ जो भक्तांवर कृपा करतो, भक्तांचं कैवारी आहे, म्हणजे ईश्वर रूपी राम, याच्याबद्दल हे सगळं चाललेलं आहे. मग आपले हळूहळू कान तयार व्हायला लागतात, कारण मनाच्या श्लोकांमध्ये खुद्द आत्मा राम रूपी असा जो राम आहे, त्याच्याबद्दल पण आपण जेव्हा आत्ता सगळे चाललेले आहेत, ते आपण कर्मप्रधान चाललेले आहेत. मग नंतर उपासना प्रधान मध्ये श्लोक येणार आहेत. आणि जेव्हा ज्ञानप्रधान श्लोक येतील, ज्ञानप्रधान, तेव्हा समर्थ कुठल्या रामाबद्दल बोलतात बघा. आपल्याला पटकन फरक कळतो. समर्थ पुढे मनाच्या श्लोकांमध्ये असं बोलतायत की निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शिणली वेद वाचा. आता हा कुठला राम चालू आहे कळतोय की नाही लगेच? हा आत्माराम आहे. त्याच्या पुढचं बघा, अजून एक घेऊया बरं का उदाहरण. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, डोळ्यांनी दिसू शकत नाही, त्याच्याकडे लक्ष लावू शकत नाही. जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. आता हे कुठल्या रामाबद्दल चालू आहे? अजून एक श्लोक घेऊया. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही. आता हे सगळं जे समर्थ म्हणतायत, तो कुठल्या रामाबद्दल चालू आहे? आणि मग आपले कान हळूहळू तयार होताना आपल्याला कळतं की हे सगळं जे पुढे चालू आहे, ते आत्मारामाबद्दल चाललं आहे. आणि आता आपण आज जे आधाराला श्लोक घेतलेले आहेत, ते सगळे सगुण रामाचं वर्णन करत आहेत. मग सगुण रामाची उपासना करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, असं समर्थांना आपल्याला शिकवायचं आहे. का का असं त्यांना आपल्याला सांगायचंय? म्हणजे निर्गुण रूपी राम, खरं त्याचं स्वरूप निर्गुण असताना ते सगुणाचा आधार आपल्याला का घ्यायला सांगतायत? अजून प्रस्तावना चालली बरं का. आपण मूळ श्लोकांकडे अजून गेलेलोच नाहीये. आपण काय करूया, आपण भगवद्गीतेचा 12वा अध्यायाचा आधार घेऊया. भगवद्गीतेचा 12वा अध्याय बऱ्याच लोकांना पाठ असतो आपल्याला, आणि तो 12व्या अध्यायाचं नाव आपल्याला माहितीये, भक्तियोग. आणि भक्तियोगामध्ये जे श्लोक, एक तर श्लोकांची संख्या फार कमी आहे, आणि कमी असून पण फार महत्वाचा अध्याय तो आहे. बघा, भक्ती करायची, भक्ती शिकायची आहे, सगुण भगवंताचं वर्णन आहे, म्हणून आपण जे जे आता आधार घेतो आहोत विचारांचा, तो सगळा आपले श्लोक समजण्यासाठीच आहे बरं का. भक्तियोग काय म्हणताय बरं भगवद्गीतेमध्ये? 12वा अध्याय जो आहे, त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय भगवंताला. पहिलाच श्लोक भक्तियोगामधला. तो असं म्हणतो की आतापर्यंत मी सगुण उपासक जे आहेत त्यांच्याबद्दल बरंचसं काही ऐकलं, तुम्हाला सांगितलंच. सगुणोपासक म्हणजे काय, किंवा सगुणोपासना म्हणजे काय, किंवा निर्गुणोपासना म्हणजे काय, हे तू आतापर्यंत मला सांगून झालंस. पण मला आता तू एक सांग, कारण मला संभ्रम झालेला आहे. तू सगुणोपासनेबद्दल पण बोललास आणि तू निर्गुणोपासनेबद्दल पण मध्ये मध्ये बोलत आलास. तर मला आता नक्की सांग की सगुणोपासक श्रेष्ठ की निर्गुणोपासक श्रेष्ठ? आपण हा का विचार करतो? कारण आपले श्लोक सगुणोपासनेबद्दल बोलतायत म्हणून आपण घेतो. आणि भगवंताने थोडाही विलंब न लावता लगेच दुसऱ्याच श्लोकामध्ये स्वतःचं असं जे मत होतं, माझं मत काय, असं उत्तर लगेच दुसऱ्याच श्लोकामध्ये अर्जुनाला देऊन टाकलं. आणि भगवंत असं म्हणतायत की अरे, सगुणोपासक जे आहेत, सगुणोपासना जे करतात ते श्रेष्ठ. आणि मग आपल्याला लगेच बरं वाटतं, अरे वा, बरं आहे. कारण निर्गुणोपासकाचे अधिकार आपल्याला आहे की नाही आपल्याला माहिती नाही, ती जमते की नाही, ती करतात कशी. म्हणजे शास्त्रामध्ये जर आपण अभ्यास केला शास्त्राचा, तर अहंग्रह ध्यान असे वेगवेगळ्या प्रक्रिया सांगितल्या निर्गुणोपासनाच्या, आणि ते आपल्याला माहित नसतात. आणि मग आपल्याला काय वाटतं, अरे आपल्याला सगुणोपासना जमती आहे म्हणजे काय, काहीतरी एक आलंबन समोर असेल. सगुणोपासना म्हणजे काय, काहीतरी आधाला समोर एक रूप असतं. आपल्या देवघरात एक मूर्ती असते, तिला चेहरा असतो, हात डोळे हे सगळं असतं. आणि मग आलंबन असलं, समोर एक टार्गेट असलं की कुठे फोकस करायचंय, कुठे टार्गेट करायचं आहे, हे एकदा कळलं आपल्याला की आपल्याला सगुणोपासना सोपी असते. निर्गुणोपासना कळणार कोणाची?
समोर काही नाहीच आहे आधाराला, आलंबन घेणार कोणाचं? कुठे आपण लक्ष केंद्रित करणार? निर्गुण म्हणजे. म्हणून आपण आपल्याला स्वतःला सगुणोपासक समजत असतो आणि लगेच जे मत भगवंताने दिलं लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये, त्याच्याने आपल्याला लगेच बरं वाटतं. अरे बरं झालं की भगवंताने काय सांगितलं, तर सगुणोपासना श्रेष्ठ. पण बघा, सगुणोपासना श्रेष्ठ जी सांगितली, महत्वाचा विचार आहे बरं का. सगुणोपासना जी श्रेष्ठ सांगितली ती सगुणोपासना आणि निर्गुणोपासना या दोघांच्या तुलनेत नाही सांगितली. म्हणजे प्रश्न जरी म्हणजे खूप ट्रिकी असतं, भगवंताचं जे सांगणं असतं ते समजून घेणं म्हणजे फार त्याला सूक्ष्म बुद्धी असावी लागते. सगुणोपासना श्रेष्ठ की निर्गुणोपासना श्रेष्ठ, जरी प्रश्न असा होता अर्जुनाचा आणि उत्तर जे दिलेलं आहे की सगुणोपासना श्रेष्ठ गुण, पण ही कोणाच्या तुलनेमध्ये सगुणोपासना श्रेष्ठ हे आपल्याला आपण जेव्हा संपूर्ण 12व्या अध्यायाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं. कारण 12व्या अध्यायामध्ये 8वा श्लोक येतो. 8व्या श्लोकामध्ये सगुणोपासना म्हणजे नक्की काय याची व्याख्या ते देत आहेत. आपण प्रत्येकाने हे सत्र झाल्यानंतर आपण प्रत्येकाने परत 12वा अध्याय काढून बघावा. 8व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतायत भगवंत, सगुणोपासनेची व्याख्या दिली आहे. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. मय्येव मन आधत्स्व म्हणजे मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवणं म्हणजे सगुणोपासना. मग आपण सगळ्यांनी विचार करूया बाबा, की एक कुठलं तरी आलंबन आपण निवडलं, ठीक आहे मान्य. मला राम आवडतो म्हणून मी रामाची एखादी मूर्ती किंवा मला सद्गुरूच माझे खूप आवडतात. मग डोळे बंद केले की सद्गुरूंचे चरण मी समोर आणायचा प्रयत्न करते. जे काही मी आलंबन निवडते, आपण प्रत्येक जण आपापलं आराध्य आपल्या पुढे आणूया. आणि सगुणोपासना म्हणजे काय हे भगवंतांकडे सांगितले की त्या आराध्याच्या पुढे आपलं मन आणि बुद्धी एकत्र आणून ठेवणं. आता किती जमतो आपल्या प्रत्येकाला हे? आणि दिवसामधले किती क्षण म्हणजे मिनिट तास वगैरे पण नको म्हणूया आपण, कारण आपल्याला माहितीये की आपलं मन एका क्षणी पण एका ठिकाणी थांबत नाही. आणि मार खुशाल 3 तास ते पिक्चर बघताना थांबू शकतात तिथे एका ठिकाणी. पण जे आपलं आराध्य असतं, खरं जे साधायला पाहिजे, तिथे मात्र आपल्याला एका ठिकाणी मन आणि बुद्धी ठेवता येत नाही. म्हणजे 8व्या श्लोकामध्ये जे सगुणोपासना सांगितली ते आपल्याला जमत नाहीये आणि हे भगवंताला माहितीये की ते आपल्याला जमणार नाहीये. म्हणून 9व्या श्लोकामध्ये आपण भगवद्गीतेबद्दल आता बोलतोय बरं का. म्हणून पुढच्या 9व्या श्लोकामध्ये अथचित्तम समाधातुम म्हणजे तुला हे चित्त एका ठिकाणी समप्रमाणात ठेवणं शक्य नाही. म्हणून तू काय कर, तर त्याच्या पुढचा एक पर्याय, त्याच्या खालचा एक पर्याय भगवंताने आपल्याला दिला आणि तो म्हणजे अभ्यास योग. मग अभ्यास योग म्हणजे काय? साधा अभ्यास वेगळा इंजिनिअरिंग मेडिकलचा आणि अभ्यास योग म्हणजे भगवंताच्या ठिकाणी जेव्हा मन आणि बुद्धी एका ठिकाणी लावायचा आपण प्रयत्न करतो, वरचेवर सारखा सारखा, त्याला म्हणायचं अभ्यास योग. म्हणजे 9व्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत पर्याय देतात की तुला सगुणोपासना जमत नसेल तर अभ्यास योगाने तू मला प्राप्त करून घेऊ शकतोस. आणि भगवंताला माहितीये की सारखा सारखा प्रयत्न करून पण आपल्याला जमणार नाहीये. म्हणून त्याच्या पुढच्या 10व्या श्लोकामध्ये अभ्यासेप्य असमर्थसी म्हणजे अभ्यास योग करण्यामध्ये पण तू असमर्थ आहेस असशील तर, म्हणून त्याच्या खालचा एक पर्याय आपल्याला भगवंताने दिलेला आहे. आणि भगवंत असं म्हणतात की मत कर्म परो भव. तुझं सगळं कर्म जे आहे ना ते तू मला स्मरण ठेवून कर. म्हणजे कर्म मला तू अर्पण कर. म्हणजे प्रत्येक कर्म करण्याच्या अगोदर आधी माझं स्मरण कर आणि मला अर्पण कर. आणि आपलं बऱ्याच वेळा सगळ्यांचं काय होतं की आपण कुठलं तरी एखादं कर्म करतो आणि केल्यानंतर तुझे बाबा तुझ्या कृपेने मला जमलं नंतर असतं सगळं, तेव्हा आपल्याला आठवत नाही आणि सगळ्या कर्मांच्या वेळेला आठवणं तर शक्यच होत नाही. भगवंत असं म्हणतोय की तू कर्म करण्याच्या अगोदर माझं स्मरण कर. ऐकताना किती सोप्या वाटतात की नाही या सगळ्या गोष्टी, पण जमत नाही येतो म्हणून भगवंताला सांगाव्या लागलेत. आणि हा उपाय तिसरा उपाय म्हणजे एक म्हणजे पहिलं सांगितलं, पहिल्यांदा उपाय दिला सगुणोपासना, मन आणि बुद्धी माझ्याकडे ठेव. मन आणि बुद्धी जर तुला जमत नसेल तर दुसरा पर्याय दिला अभ्यास योग, त्याचा अभ्यास कर. तो अभ्यास योग पण जमत नसेल तर मत कर्म परम भव की कर्म करताना ते मला अर्पण कर. आणि भगवंताला हे माहितीये की आपल्याला हेही जमणार नाहीये म्हणून त्याच्या खालचा एक उपाय पुढच्या 11व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अथ इथ दप्य अशक्तोसी, हे पण तुला शक्य नसेल
तर तू काय कर, तर सर्व कर्म फल त्याग, म्हणजे कर्म झाल्यानंतर त्याचं जे फळ मिळतं, ते फळ तर तुला मिळणारच आहे, कारण कर्म तू केलेस, तुला फळ मिळणार आहे. त्या कर्माच्या फलाचा त्याग तू कर. असं एका खालोखाल एक साधन, खालच्या 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 प्रतीची साधनं हे भगवंताने आपल्याला 12व्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. आणि या चारी उपायांमध्ये सगळ्यात योग्य काय आहे, या चारींमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय, तर ते सगुणोपासना. म्हणजे सगुणोपासना आणि निर्गुणोपासना याच्या तुलनेमध्ये सगुणोपासना श्रेष्ठ आहे, हे भगवंताला सांगायचं नाहीये. हा मुख्य मुद्दा आपल्याला घ्यायचा. बघा, आपण सगुणोपासनेचे श्लोक बघतो. आता सगुणाची उपासना आपल्याला समर्थ देऊ करतायत. मग आपण कशा पद्धतीने या श्लोकांकडे बघावं, ती बॅकग्राऊंड आपण एक क्रिएट करून टाकतोय. आपण बॅकएंड मधूनच हे सगळे श्लोक समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, की आपल्याला समर्थ का सांगतायत, काय सांगतायत. सगुणोपासना आपल्या समोर ठेवलेली आहे, की तू काय विचार कर, की हा राम जो आहे तो भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही, असा तू विचार कर, अशी उपासना कर, असा विचार कर, असं समर्थ आपल्याला म्हणतायत. मग ही सगुणोपासना जर निर्गुणोपासनेपेक्षा श्रेष्ठ नाही, तर ती आपल्याला का दिली, का दिली जर ती सगुणोपासनेपेक्षा श्रेष्ठ नसेल. कारण ती त्याच्या तुलनाच होऊ शकत नाही. कारण सगुण उपासक जो असतो त्याच्याबद्दल स्वतः भगवंत म्हणतात, की ते माझा आत्माच आहेत, ते सगुणोपासक आहेत. आणि सगुणोपासक कोण असतात, तर सगुणोपासक फक्त श्री गुरु, ज्यांनी अनुभव घेतलाय, अनुभव घेऊन जीवनमुक्त स्थिती जगतायत, असे संत शंकराचार्यांसारखे जे असतात त्यांनाच ते जमतं. आणि फक्त अशांनाच ते जमत असल्यामुळे सर्वसाधारण सगळे आपल्यासारखे सामान्य जन जे आहेत त्यांनी मग काय करावं, कारण ज्यांना जग भासतंय, ज्यांना देह दिसतोय आणि आतापर्यंत तो खरा वाटतोय, मग त्यांच्यासाठी पर्याय नाही का, म्हणून शास्त्र आपल्यासाठी कृपाळू झालंय, शास्त्र आपल्यासाठी दयाळू झालेलं आहे आणि आपल्या समोर सगुणोपासनेचा पर्याय ठेवला आहे. कारण निर्गुणोपासक जे असतात ते संन्यस्त असतात. संन्यस्त म्हणजे ज्यांनी वस्तुत्याग केलेला आहे. आणि वस्तुत्याग म्हणजे संगत्याग अधिक वस्तुत्याग. संग तर सोडलेले आहेतच, आणि परत वस्तुत्याग, संग म्हणजे सगळं आतमध्ये आकसून घेतलेले, कुठेही त्या आसक्ती त्यांच्यामध्ये आतमध्ये नाही, हा संगत्याग. आणि वस्तुत्याग म्हणजे पुढचा येतो. वस्तुत्याग म्हणजे राहतं घर सोडणं, ज्या पद्धतीचं अन्न आपण आत्ता खातोय ते सोडणं, आपले नातेवाईक सोडणं, आत्ता ज्या परिस्थितीत राहतोय ती सगळी परिस्थिती सोडणं. केलं ना तसं, समर्थांनी केलं नाही का, समर्थांना घर होतं, समर्थ निघून गेले घरातून. समर्थ वस्त्र कसे घालतायत, समर्थ अन्न कसं खातायत, समर्थांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांचा त्याग केलेला आहे. आणि समर्थ राहतायत कुठे, याला म्हणतात वस्तुत्याग, संन्यास. या सगळ्या व्याख्या आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतात. संगत्याग, वस्तुत्याग या सगळ्या गोष्टी तिकडे येतात. आणि ते ज्यांना जमतं वस्तुत्याग त्यांच्यासाठी निर्गुणोपासना. आणि मग आपल्यासारखे सामान्य जन, आपल्यासारखे, मग त्यांना एकरूप होणं, आपलं स्वतःच जे स्वस्वरूप आहे त्यांनी जाणायचं कसं, कारण आपण सगळे सर्वसामान्य प्रापंचिक आहोत. मग आपल्यासाठी हे शास्त्र जे दयाळू होतं, जे म्हटलं, कारण आपल्याला शास्त्र समर्थ असं म्हणतात की सगुणाचेनी आधारे निर्गुणोपाधीचे निर्धारे. समर्थ अजून एका ठिकाणी म्हणतात, आधी माया उभारावी मग ती जाणवणी सांडावी. किती सुंदर आहे, की आधी त्याचा स्वीकार करा, आधी तो आलंबन स्वीकारा. आणि आलंबन आपल्या समोर जे शास्त्र ठेवतंय किंवा समर्थांसारखे संत ठेवतंय, ती आलंबन किती गोड आहेत. आलंबन रामाचं ठेवलंय. रामाचं रूप कसं आहे ते पुढच्या 10 श्लोकांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने ऐकणारच आहोत. शास्त्र संत दयाळू झाले म्हणून आपल्या समोर ही सगुणोपासना ठेवली. मला असं वाटतं एवढी सगळी प्रस्तावना आपण बराच वेळ प्रस्तावनेला घेतला, पण ती प्रस्तावना महत्वाची होती. त्याचं कारण असं आहे की पुढच्या 10 श्लोकांसाठी ही एकच प्रस्तावना असणार आहे. आणि मग पुढे आपण पुढच्या वेळेला जेव्हा श्लोकांना सुरुवात करू, म्हणजे काय सुंदर श्लोक आहेत पुढचे पण. समर्थाची या सेवका वक्रप आहे किंवा अहिल्याशिळे राघवे मुक्त केले, हे सगळे श्लोक आपल्याला पुढच्या वेळेला पाहिजेत. तेव्हा हे सगळे श्लोक जे आहेत ते सगुण रामाचं वर्णन करतात. हे आपली आपली मानसिकता तेव्हा तयार असेल, आणि त्या मानसिकतेने म्हणजे ती सगुण उपासना आपल्या समोर ठेवलेली आहे. आपलं प्रेम वाढावं त्या ईश्वर रूपी रामाबद्दल, हा सगळा विचार आपण यासाठी आज घेतला. आता आपण काय करूया, एक एक करून श्लोकांकडे जायचा प्रयत्न करूया. आता पहिला श्लोक जो आहे तो आपण मगाशी बघितला होता, की दीनानाथ हा राम कोदंडधारी. दिनांचा नाथ,
समर्थ म्हणतात दिनांचा नाथ हा कोदंडधारी आहे, हातात धनुष्य बाण घेऊन उभा आहे. कोणासाठी? आता बघा व्यवहारात जेव्हा आपण दीन हा शब्द वापरतो तेव्हा तो अगदी गरीब किंवा काय भिकारी किंवा लाचार अशा अर्थाने दीन हा शब्द येतो. म्हणजे आपण जेव्हा प्रपंचामध्ये किंवा व्यवहारात दीन शब्द वापरतो त्याच्यामध्ये क्षुद्रतेचा वास असतो. पण पारमार्थिक दीन कोण आहे? काय सुंदर अर्थ कळतात बघा आपल्याला अभ्यास करायला लागल्यानंतर. पारमार्थिक दीन कोण? ज्याचा नाथ, जो केवळ आपला नाथ भगवंत आहे. मला भगवंताशिवाय दुसरा कोणी नाही. त्याला स्वतःच्या असहाय्यतेची जाणीव असते, त्याची संपूर्णपणे निष्ठा भगवंतावर असते. असा जो असतो, जो भगवंताला संपूर्णपणे शरण असतो, त्याला परमार्थामध्ये दीन म्हणतात. आणि असे जे दीन असतात, असे जे भक्त असतात, त्यांच्यासाठी तो कैवारी असतो आणि त्यांच्यासाठी तो कोदंडधारी असतो. आणि अजून एक काय सुंदर विचार आहे, तो कोदंडधारी म्हणजे धनुष्यबाण घेऊन, धनुष्य घेऊन फक्त उभा आहे का? म्हणजे फक्त धारण केलंय असं आहे का? तो फक्त घेऊन थांबलेला नाहीये. जिकडे जिकडे गरज आहे तिकडे त्यांनी त्या शक्तीचा वापर केलेला आहे. त्याने शक्ती प्रदर्शन करून दाखवलेलं आहे सगळीकडे. आपण बघतो त्याचे चरित्र. बघा काय सुंदर विचार आहे. त्या कोदंडामध्ये शक्ती आहे आणि शक्ती समवेत असा तो राम आहे. एका प्रसंगाचा आपण आधार घेऊया की प्रसंग असे आपण वेगळे वेगळे प्रसंग कायम शोधत असतो आणि रामाची आणि भगवंताची अशी कृपा होते की आपल्याला सुंदर सुंदर प्रसंग प्रत्येक वेळेला चिंतनाला मिळतात. बघा प्रसंगाचा आधार घेतोय आणि तो प्रसंग असा आहे की राम आणि सीता विवाह असा प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगाच्या वेळेला लक्ष्मण बाजूला उभा आहे. आता सगळ्यांचेच विवाह आहेत की, आणि लक्ष्मण रामाकडे बघतोय आणि रामाकडे बघताना त्याच्या मनात इतका संपूर्ण म्हणजे पूर्णपणे आदर असा भरून आलेला आहे की हा किती सामर्थ्यशाली आहे, हा किती पराक्रमी आहे. कारण त्याच्या पराक्रमामुळे सगळ्यांचे लग्न होत असतात की नाही. तर त्याच्या मनामध्ये आदर भाव आपल्या मोठ्या भावाबद्दल असं भरून आलेला असतो. आणि एवढा भाव त्याच्या मनामध्ये भरून आलेला जो असतो, आता हे सगळं लग्न जे आहे ते मिथिलेमध्ये होत आहे आणि सीतेच्या ज्या सगळ्या सख्या आहेत त्या सगळ्या सख्या ज्या असतात ते लक्ष्मणाकडे बघतात आणि ते ओळखतात त्याच्या मनात काय भाव चालू आहे. आणि ते लक्ष्मणाला म्हणतात की तू जो विचार करतोयस की हा बलवान आहे, हा सामर्थ्यशील आहे, हा पराक्रमी आहे, असं सगळं म्हणे आम्ही ऐकून होतो, पण हे काही खरं नाहीये म्हणे. लक्ष्मण म्हणतोय हे काही खरं नाही म्हणजे काय? सगळ्यांसमोर त्यांनी शक्ती प्रदर्शन करून दाखवलेलं आहे आणि हे खरं नाही कसं म्हणता तुम्ही? तर म्हणे कारण आम्ही त्याला घाम आलेला पाहिलेला आहे. बघा काय सुंदर ते सांगतायत, सख्या सांगतायत की जेव्हा तो विश्वामित्रांसाठी म्हणजे आपल्या गुरूंसाठी पूजेसाठी जेव्हा फुलं तोडण्यासाठी बागेत गेला होता सकाळी, सीतेला जेव्हा पहिल्यांदा भेटलाय तो, तेव्हा तो बागेत सीता माता पण तिथे आली होती एका मंदिरामध्ये पार्वती मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि जेव्हा राम त्या बागेमध्ये विश्वामित्रांना फुलं हवी आहेत म्हणून त्या बागेत आला होता, तेव्हा आम्ही त्याच्या कपाळावर घाम आलेला पाहिला आहे. तिलक श्रमबिंदू सुहाये, भाल तिलक श्रमबिंदू, श्रमबिंदू म्हणजे घाम, श्रमबिंदू सुहाये असं त्या म्हणतायत की आम्ही त्याला कपाळावर घाम आलेला पाहिलेला आहे. कारण तो त्या माळीला शोधत होता, फुलं तोडण्यासाठी माळीला शोधत होता की त्याची आज्ञा घेऊन फुलांना तोडायचं. त्याच्याशिवाय फुलं कशी तोडणार? बघा आपण मगाशी जे म्हटलं की कर्मप्रधान राम, कर्म शिकवणारा असा जो राम आहे तो आपल्याला कर्म पण शिकवतो. आपण सकाळी मॉर्निंग वॉकला निघतो आणि कुणाच्याही बिल्डिंग मधनं बाहेर आलेली डोकवलेली किंवा बंगल्यामधनं डोकवलेली फुलं असतात, ते माझाच त्याच्यावर अधिकार असल्यासारखं आपण तोडून खुशाल आपल्या देवासाठी आणतो की नाही. आपल्या मनातही येत नाही की हे कोणाच्या घरून डोकावलेलं आहे, त्याची परवानगी आपण घ्यावी. बघा रामाकडनं काय काय शिकायचं. तर या सख्या असं म्हणतायत की फुलं तोडताना पण त्याला घाम आलेला आम्ही पाहिलेला आहे. फुलं तोडताना म्हणजे आपण राम जसा पराक्रमी आहे असं जसं त्याचं कौतुक होतं की नाही सगळीकडे, तसं तो कसा नाजूक आहे, त्याची पावलं कशी आहेत असे पण श्लोक आहेतच. आणि त्या सगळ्या सख्या असं म्हणतायत की त्याच्या कपाळावर घाम आलेला आम्ही पाहिलेला आहे. तेव्हा लक्ष्मण असं म्हणतोय तुम्ही कपाळावर फुल तोडताना घाम हे काय घेऊन बसलाय म्हणे, हे काही नवीनच प्रकार आहे म्हणजे फुलं तोडण्याबद्दल तुम्ही बोलताय. तुम्ही विसरलात का की त्यांनी धनुष्य मोडला
त्यांनी धनुष्य तोडला, जे कोणालाही शक्य झालं नाही. अशा पद्धतीने त्यांनी धनुष्य तोडला. तेव्हा त्या सगळ्या सख्या असतात, त्या हसतात आणि त्या लक्ष्मणाला असं म्हणतात, अहो काय कुठल्या तरी वेगवेगळ्या चुकीच्या बातम्या तुम्ही आमच्या समोर ठेवताय. रामाने कुठे म्हणे धनुष्य तोडला. तर लक्ष्मण म्हणतो कहर आहे सगळ्यांसमोर, भर सभेत त्यांनी धनुष्य तोडलाय आणि तुम्ही असं काय म्हणतात की मी खोटी खबर सांगतोय, खोटं बोलतोय, असं कसं म्हणे तुम्ही म्हणू शकता. तेव्हा त्या सख्या असं म्हणतात की म्हणे आम्ही काही खोटं बोलत नाही आहोत. एक तरी माणूस असा आमच्या समोर आणून दाखवा सभेतला, जो मान्य करेल की रामानेच धनुष्य मोडला. आणि बाकीच्या सगळ्यांचा सोडा म्हणे, खुद्द रामाने आम्हाला सांगू देत की धनुष्य त्यांनी मोडलंय, मग आम्ही मान्य करू. आता मात्र लक्ष्मणाला काय बोलावं ते कळलं नाही. बाजूला राम उभा होता. लक्ष्मणाने रामाकडे फक्त पाहिलं आणि लक्ष्मण असं म्हणतोय रामाला की मी काय तुला खोटं बोलायला सांगत नाहीये, तुला खरंच सांगायचंय. खरं खरं काय ते सांगून टाके ना की तू धनुष्य मोडलास. आणि त्यांचं ते सगळं बोलणं तो ऐकत असतो राम. आणि राम असं म्हणतो, अरे लक्ष्मणा, या सीतेच्या सख्या जे आहेत त्या जे बोलतायत तेच खरं आहे, मी काही धनुष्य तोडलं नाही. आता लक्ष्मणाला याच्यावर काय बोलावं ते कळेनाच. तो असं म्हणतोय की तुम्ही भर सभेत तर तोडलं, तर असं कसं तुम्ही म्हणू शकता की तुम्ही तोडलं नाही. तर तेव्हा राम असं म्हणतो की अरे मी फक्त तिकडे त्याला हात लावायला गेलो, मला दुसरं काहीच माहित नव्हतं, मी फक्त हात लावायला गेलो आणि ते तुटलं एवढंच, मी काही तोडलं नाही ते. तर लक्ष्मण म्हणतोय तेच तर मला तुम्हाला सांगायचंय की किती बलवान तुम्ही आहात. इतर किती पराक्रमी राजे येऊन हलवायचा प्रयत्न करत होते, त्यांना हलवता पण आलं नाही आणि तुम्ही नुसता हात लावताच ते तुटलं, ते तुम्हीच मोडलं. तर राम परत पुढे असं म्हणतात की नाही नाही, तू असा विचार करू नकोस की काय झालं असणार, की त्या धनुष्याची तुटायची वेळ आलेली असणार. म्हणजे मी तिथे गेलो आणि त्याला हात लावला आणि ते तुटलं एवढंच, म्हणजे मी काही वेगळं केलेलं नाहीये, असं राम म्हणतो. आणि लक्ष्मण म्हणतात हे बरं, हे तुम्ही सगळं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास कधी शिकलात म्हणे, की कुठली योग्य वेळ आहे, कधी पंचांग पाहिलं की योग्य वेळ कधी, कधी हात लावल्यानंतर लगेच ते तुटेल, असं वगैरे प्रश्न लक्ष्मणाने टाकला. तेव्हा राम असं म्हणतोय की मला काही योग्य वेळ कळत नाही. सगळ्या गोष्टींची योग्य वेळ जर कोणाला कळत असली तर ती फक्त म्हणे श्री गुरूंना कळते. आणि विश्वामित्रांनी फक्त मला सांगितलं उठ आणि जा, तेवढंच मी केलं. मी धनुष्य नाही तोडला. आणि असं सगळं झाल्यानंतर त्या सगळ्या सख्या हसायला लागतात आणि त्या लक्ष्मणाकडे बघतात आणि म्हणतात, बघा लक्ष्मणा, आम्ही तुम्हाला सांगत होतो की प्रभू रामरायांनी धनुष्य तोडलं नाही. बघा आपला विषय जो आहे तो कोदंडधारी हाच आहे आणि आपल्या विषयाला आपण सोडलेलं नाहीये. आणि एक छान मुद्द्याने वेगळ्या पद्धतीने आपण मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि असं जेव्हा सख्या म्हणल्या तेव्हा लक्ष्मण म्हणाला, थांबा थांबा, माझ्याकडे अजून एक प्रबळ असं प्रमाण आहे जे तुम्हाला दाखवून दे की रामानेच धनुष्य मोडलेलं आहे. त्या सख्या म्हणतात आता कुठलं प्रमाण. तर लक्ष्मण असं म्हणतो की जर रामाने धनुष्य मोडला नसता, कारण ते स्वयंवर होतं सीतेचं, रामाने जर धनुष्य मोडला नसता तर सीतेने रामाच्या गळ्यात जयमाला घातली असती का. ज्या अर्थी त्यांनी मोडलंय म्हणूनच तिने जयमाला घातलेली आहे. आणि तेव्हा सगळ्या सख्या असतात त्या परत हसतात आणि त्याला म्हणतात की हे जे तुम्ही बोलताय त्याच्यामध्ये आपल्या भाषेमधला फरक आहे म्हणे फक्त, त्याला काही कळत नाही. लक्ष्मणाला म्हणजे काय, तर त्या सख्या असं म्हणतात की तुम्ही ज्याला जयमाला असं म्हणता त्याला आमच्याकडे हार असं म्हणतात. आणि जेव्हा माणूस हरतो तेव्हाच म्हणे मान खाली घालतो. आणि रामाने सीता मातेसमोर मान खाली घातली आणि म्हणून तिने हार घातला. आणि एवढं सगळं ऐकल्यानंतर आता लक्ष्मणाला नक्की कळतच नाही की खरं काय आणि खोटं काय. म्हणून तो अगदी केविलवाल्या नजरेने रामाकडे पाहतो आणि म्हणतो की आता मला तुम्हीच खरं खरं सांगा की खरंच हे धनुष्य जे आहे ते कोणी मोडलं. आणि राम असं म्हणतोय की जेव्हा मला आज्ञा केली, विश्वामित्रांनी जेव्हा मला आज्ञा केली की आता तू जा आणि ते धनुष्य मोड, तेव्हा मी तिथपर्यंत गेलो. बघा आपण जर विचार केला तर राम स्वतः कसा आहे. राम हा निर्गुण निराकारी परमात्मा आहे तो स्वतः. आणि परमात्मा आपल्यामध्ये स्वतः काहीच करू शकत नसतो. त्या परमात्म्याने काय केलं,
त्या परमात्म्याने काय केलं तर त्या बाणाजवळ तो जाऊन थांबला आणि त्यांनी फक्त त्याची दृष्टी सीतेकडे घातली आणि सीतेकडे दृष्टी घातल्यानंतर सीतेने त्यांना शक्ती दिली आणि त्या शक्तीमुळे प्रभू राम जे आहेत ते धनुष्य मोडू शकले, तोडू शकले. बघा आपण जे काही कार्य करतो ते सगळं शक्ती, त्याला शक्ती. मी हात हलवते, मी बोलते, प्रत्येक गोष्टीला शक्ती लागते. आणि सीता माता जी आहे ती शक्ती स्वरूप आहे आणि त्या परमात्म्याला तिने वरलं आहे म्हणून ती शक्ती जी आहे ती कायम त्याच्या समवेत आहे. आणि म्हणून कोदंडधारी असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो परमात्मा अधिक त्याची शक्ती हे दोघही एकत्र आहेत. आणि अशा रामाचं तुम्ही भजन करा असं आपल्याला समर्थ इथे सांगतायत की दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. आता काळ पोटी थरारी म्हणजे काळ जो आहे तो थरथर कापतो, रामासमोर थरथर कापतो. म्हणजे त्याच्या भक्तांना म्हणजे त्याच्या भक्तांच्या वाटेला तो जात नाही. जर आपण सरळ अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला या चरणाचा तर त्याचा अर्थ काय होतो की तो रामाच्या भक्तांच्या वाटेला तो जात नाही. म्हणजे काय, काळ त्यांना मारतच नाही, म्हणजे हे कायमस्वरूपी भक्त आहेत तसे आहेत असा अर्थ लावता येतो का आपल्याला? म्हणजे खरं म्हणजे सरळ त्याचा चरणाचा अर्थ तोच आहे. पण असा जर आपण अर्थ लावला, सरळ सरळ अर्थ लावायचा प्रयत्न केला तर तो ईश्वरी शासन जे आहे किंवा ईश्वरी नियोजन जे आहे त्याच्या विरुद्ध आहे असं कळतं. की भक्त तेच आहेत का आजपर्यंत त्याच देहामध्ये? नाही. किंवा वास्तवाशी सुसंगत असा तो विचार आपल्याला दिसत नाही. मग पुढे देखता काळ पोटी थरारी या चरणाचा अर्थ आपण कसा समजून घ्यायचा? त्या चरणाचा काय सुंदर अर्थ सांगितला. हा जो मी अर्थ आता सांगणार आहे हा परमपूज्य डॉक्टर काकांनी जो त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे, त्याचं भाष्य जे केलेलं आहे त्याच्यामधनं मी सांगते आहे की पुढे देखता काळ पोटी थरारी याचा अर्थ कसा समजून घ्यायचा? त्याचा अर्थ असा की श्रीरामाच्या भक्तीच्या रूपाने भक्त आजही आहेत. म्हणजे भक्त स्वरूपाने, भक्त रूपाने ती भक्ती तशीच तशी आहे आणि भक्ती किंवा भक्त तसे आहेत असा अर्थ त्याचा समजून घ्यायचा. किती सुंदर आहे. कारण ते भक्त जे असतात ते भगवंताला जाऊन मिळालेले असतात. म्हणजे भक्तच भगवंत झाले म्हणजे ते अमर झाले, म्हणजे ते कायमस्वरूपी झाले, म्हणून त्यांना काळ हात लावू शकत नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा. किती सुंदर अर्थ सांगतात बघा. नाहीतर फक्त साध्या पद्धतीने श्लोकांकडे बघितलं तर त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आणि समर्थ पुढे आपल्याला म्हणतात की अशा पद्धतीने जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी. नेमस्त अर्थ सांगितलं मग अशी नेमस्तचा. नेमस्त म्हणजे अपवाद रहित सत्य हे तो सगळ्यांच्या भक्तांसाठी करतो आहे. तो कैवारी आहे कारण तो भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. हा झाला पहिला श्लोक. आता आपण काय करूया की आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढचा श्लोक आहे पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. बघा आधीच्या श्लोकांमध्ये आपण हे पाहिलं आत्ताचा श्लोक की राम हा भक्तांचा कैवारी असतो, राम हा भक्तांचा अभिमानी आहे, राम भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही आणि हे सगळं जे आहे ते अपवाद रहित सत्य आहे असं तू मान. हे आधीच्या श्लोकात झालं. आणि आता ते असं म्हणतात की पदी राघवाचे सदा प्रीद गाजे, म्हणजे या भक्ताचं रक्षण तो करतोय. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तो रक्षण कसं करतो, कशा पद्धतीने करतो ते पुढच्या श्लोकात आलंय. आणि ते काय सुंदर सांगतात समर्थ की पदी त्याच्या पायात तोडर आहे, तो नुपूर आहे असं आपण समजूया. आणि प्रत्येक पाऊल जो ते घालतोय त्याचं प्रत्येक पाऊल जे पडते ते प्रत्येक पाऊल जणू जणू ती प्रतिज्ञा आहे त्याची, की त्याचं सांगणं आहे, त्याचा तो बाणा आहे की मी भक्तांचं रक्षण करतो आहे, मी भक्तांचं रक्षण. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, त्याचं ते ब्रीद आहे की भक्तांचं रक्षण करणं, त्याची उपेक्षा न करणं हे त्याचं ब्रीद आहे. आणि बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे, म्हणजे तो त्याच्या भक्तांच्या रिपूंचं शासन करतो. म्हणजे भक्तांचे रिपू म्हणजे शत्रू, त्यांचं तो काय करतो की त्यांना तो दंड देतो. बळे भक्त रिपू शरी कांबी वाजे हे आपण आता पाहिलं. बघा हे जे ब्रीद वाक्य आहे त्याचं भगवंताचं ते दोन अर्थांचं. पहिलं ब्रीद असं आहे, समर्थांनीच म्हटलंय एका ठिकाणी, ते ब्रीद कुठलंय वेगळं ब्रीद. दोन ब्रीद पदी राखा, दोन्ही पायात जे ब्रीद, पायात जे तोडत घातलेलं आहे त्याच्यामधनं रामाला काय सांगायचंय हे समर्थ सांगताय. दोन पद्धतीचं सांगणं आहे त्याच्यामध्ये. एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात की ब्रीदावली पदी वसे, वेगळा श्लोक आहे बघा, आणि हे ब्रीद वाक्य वेगळं आहे.
समर्थ असं म्हणतात की ब्रिदावली पदी वसे विशेष दुसरा नसे, विबुध बंध तोडिले अनंत जीव सोडिले. म्हणजे अनंत जीवांना या बंधनातून सोडवणं म्हणजे मोक्ष पदाला जाऊन मिळवणं, हे त्याचं ब्रीद आहे. काय सुंदर अर्थ आहे. आणि अजून एक अर्थ आहे जो आपण आत्ताच्या श्लोकाला आपल्याला लागू पडतो की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपुशिरी कांबी वाजे. म्हणजे भक्तांचे रिपू जे असतात त्यांच्यासाठी तो बळ वापरतो. त्याच्या हातात जे धनुष्य असतं त्याच्याने तो त्याच्या शत्रूंना टणक्कार देतो, त्यांच्या डोक्यावर तो मारतो. असं समर्थांना इकडे किती सुंदर श्लोक आहे. तो भक्तांना मारतो म्हणजे त्यांना दंड देतो असं समर्थांना सांगायचंय. बघा कांबी या शब्दाचा अर्थ काय, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. भक्त रिपू आपल्याला कळले, भक्तांचे रिपू म्हणजे भक्तांचे शत्रू. आणि कांबी वाजे, शिरी कांबी वाजे, डोक्यावर कांबी वाजे. कांबी म्हणजे धनुष्याचा कांबीट, म्हणजे तो टणक भाग जो आपण पकडतो, म्हणजे धनुष्याला अजून एक भाग असतो तो दोरीचा, त्याला आपण प्रत्यांच्या ओढतो. आणि दुसरा टणक भाग आहे त्याला कांबीट असं म्हणतात, दंड असं आपण म्हणूया त्याला, ज्याला पकडतो आपण, आणि त्याला कांबी असं म्हणतात. आणि समर्थ म्हणतात की बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे, म्हणजे त्यांच्या शिरावर, भक्तांच्या रिपूंच्या शिरावर तो टणककाराने मारतो आहे, म्हणजे त्यांना तो मारून टाकतो आहे, त्यांना तो दंड देतोय असं त्याला म्हणायचंय. बघा एकतर इतकी मोठी कृपा भगवंताने आपल्यावर केलेली आहे हा अवतार घेऊन, आणि इतका सुंदर अवतार घेतला, रामासारखा अवतार. सगळेच त्याचे अवतार सुंदर आहेत. म्हणजे आत्ताचा जो संच आहे आपला नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, याच्यामध्ये राम अवतारामध्ये त्याचे जे भक्त झालेले आहेत त्या सगळं भक्तांचं कौतुक आणि वर्णन आलेलं आहे बरं का. आणि पुढे आपण जो मगाशी उल्लेख केला अगदी सुरुवातीला की पुढचा 116वा श्लोक ते 125वा श्लोकामध्ये नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, परत हेच सांगायचं समर्थांना, आपल्या मनावर तोच विचार बिंबवायचा आहे. पण तेव्हा कुठले भक्त घेतलेले आहेत, तर ते विष्णूचे जे भक्त आहेत, म्हणजे तिकडे अंबरीश ऋषी येतोय, तिकडे अजामेळ येतोय, तिकडे ध्रुव बाळ येतो, तिकडे प्रल्हाद येतो, अशी सगळी उदाहरणं म्हणजे विष्णूच्या भक्तांचं उदाहरण तिकडे. आणि आता उदाहरणं जे घेतलेली आहेत ही सगळी राम अवतारात जी भक्त झालेली आहेत त्याची उदाहरणं आता या श्लोकांमध्ये घेतली आहेत. आणि हा राम अवतार किती गोड आहे. आपल्या मनात खरं असा विचार येतो की हा अवतार त्यांनी घेतलाच का आला तो, म्हणजे तो स्वतः निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निरावयव आहे, तो अक्रीड आहे, तो अव्यक्त आहे, तो अरूप आहे. हे सगळं असं असताना त्यांनी अवतार घेतलाच का, हा पहिला प्रश्न. आणि अवतार घेतला तर घेतला, त्याला स्वतःला असं वाटलं का की आता मी अवतार घ्यावा बाबा, म्हणजे तो स्वतः येतो का. मी रस्त्यावरनं जरी चालत असेल मी, तर जोपर्यंत मला कोणी बोलवत नाही तोपर्यंत मी पटकन कोणाकडे बघत नाही. जर मीच रस्त्यावर कोणाकडे बघत नसेल पटकन, तर राम जो आहे तो कोणी हाक मारल्याशिवाय, भगवंत जो आहे कोणी हाक मारल्याशिवाय उगाच येईल का. म्हणजे एक तो निर्गुण, आणि परत तो आला म्हणजे कोणीतरी त्याला हाक मारली, कारण तो भक्तांची उपेक्षा करत नाही. म्हणजे तो अवतार घेऊन जर आला असेल तर तो भक्तांसाठी आला आहे, हे आपल्याला एक उत्तर मिळतंय. मग कोणासाठी आला तो, बघा कोणासाठी आला, तर याचं उत्तर जे आहे, कोणासाठी रामाने अवतार घेतला त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला अध्यात्म रामायणामध्ये मिळतं. अध्यात्म रामायण आपल्याला असं सांगतं की पृथ्वीला भार झाला म्हणून त्यांनी अवतार घेतला. आता बघा पृथ्वीला भार झाला, आता इतकी गंमत वाटते हा सगळा विचार. आणि पृथ्वीला भार झाला, मग पृथ्वीने हाक मारली का, आणि पृथ्वीने हाक मारली तर मारली, तिचं ऐकलं कशाला. कारण मी किती वेळा रामाला किंवा माझं आराध्य जे आहे त्या भगवंताला हाक मारण्याचा प्रयत्न करते, पण माझी हाक ऐकलीच जात नाही. माझ्या घरातले लोक पण ऐकत नाहीत, भगवंत सोडा, कोणीच माझं ऐकत नाही. तर असं असताना भगवंत का आले अवतार घेऊन. आणि अध्यात्म रामायण असं आपल्याला उत्तर देतो की पृथ्वीला भार झाला म्हणून रामाने अवतार घेतला. थोडासा विचार करूया, पंचमहाभूत आहेत, पंचमहाभूत जी निर्माण झाली आहे, सगळी सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर आपण तो सगळा हा विचार अगदी पहिल्या श्लोकाच्या वेळेला 2-3 सत्र आपण लागोपाठ घेतली होती, की मग ती मूळ माया, मग ती गुण माया, मग ते तन मात्रा, मग पंचीकरण, आणि पंचीकरणामधनं पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे आपण सगळं आधी पाहिलं होतं पंचीकरण कसं. आणि समर्थांच्या दासबोधामध्ये वेळोवेळी हा सगळा विचार येतोय पंचीकरण.
म्हणजे 5 भूतांमधनं ही सगळी सृष्टी निर्माण झाली आणि 5ही भूतांमधनं शेवटची जी आहे ती पृथ्वी आहे. म्हणजे सगळ्यात आधी आकाश, जे आपल्याला ब्रह्मासारखं निरपेक्ष व्यापक दिसतं. म्हणजे आपल्याला तुलना तुलना करायला ब्रह्माची थोडी सोपं जातं. म्हणजे सगळ्यात आधी आकाश. आपण पृथ्वीच्या भाराबद्दल विचार करतोय बरं का. म्हणजे एक तर सगळ्यात भारदस्त ती पृथ्वी आहे. सगळ्यात भारदस्त, कारण पृथ्वीच्या अगोदरचे त्याच्यापेक्षा सूक्ष्म, त्याच्यापेक्षा सूक्ष्म, त्याच्यापेक्षा सूक्ष्म, त्याच्यापेक्षा व्यापक अशा पद्धतीने ते सगळे आधीची भूत आहेत. सगळ्यात पहिलं भूत म्हणजे कुठलं? आकाश निर्माण झालं. आणि आकाश व्यापक आहे आणि त्याला कुठलं जडत्व आहे? त्याला काही जड आहे? आकाश जड आहे? आकाशाला कुठलं जडत्व आहे? आकाशाच्या खालोखाल वायू. आणि आपण सगळी ही तुलना जी करतो आहोत ती पृथ्वीची तुलना करतोय बरं का. पृथ्वीची तुलना जडत्वाच्या संबंधात, वायूशी पृथ्वीची तुलना जडत्वाच्या संदर्भात, त्याच्या पुढे अग्नीशी, अग्नीला काय जडत्व आहे? अग्नी कुठे जड आहे? अग्नी कुठे भारदस्त आहे? आणि त्याच्या खालोखाल जल पृथ्वीच्या संदर्भाने, पृथ्वीच्या तुलनेमध्ये. आणि सगळ्यात भारदस्त, भारदार, जड अशी कोण असेल तर ती पृथ्वी आहे. आणि अध्यात्म रामायण असं आपल्याला म्हणतं की पृथ्वीला भार झाला म्हणून भगवंत आला. आता पृथ्वीला भार कोणाचा होऊ शकतो? म्हणजे पृथ्वीच एक तर सगळ्यात घनवट आहे. ती इतकी घनवट आहे की ते तिला स्वतःला माहिती आहे की मी घनवट आहे, घनदाट आहे, भरलेली आहे, भारदस्त आहे, जड आहे. आणि तिला जर कोणाचा भार होत असेल तर ते तत्व, ते जे काय आहे तिला ज्याचा भार झाला ते पृथ्वीपेक्षा जड पाहिजे. सरळ आहे की नाही? पृथ्वीपेक्षा जे जड असेल त्या गोष्टीचा तिला भार होईल. आणि तिला स्वतःला व्यवस्थित माहितीये पृथ्वीला, पण प्रत्येक त्या भूतांना ती भूत कशी आहेत हे माहितीये. बघा माऊली काय सुंदर सांगतात. माऊली असं म्हणतायत ज्ञानेश्वरीमध्ये की येथ आपुले वाडपण जैसे. वाड म्हणजे खूप मोठं, व्यापक, पसरलेलं आकाश स्वतःला जाणतं. माऊली किती छान सांगतायत बघा. माऊली म्हणतात येथ आपुले वाडपण जैसे. आपणची जाणी जे आकाश आहे, म्हणजे आकाश आपण कसे वाढ आहोत हे जाणतं. आणि पुढे का मी येतुली घनवट ऐसे. मी अशी घनवट कशी? का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे. म्हणजे पृथ्वी स्वतः पण मी घनवट आहे, भारदार आहे, भारदस्त आहे हे जाणते. मग ह्या पृथ्वीपेक्षा पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात शेवटचं भूत सगळ्यात जास्त भारदस्त. मग पृथ्वीपेक्षा भारदस्त कोण? कोणासाठी तो येतोय अवतार घेऊन? बळे भक्त रिपुशिरी कांबी वाजे. कारण भार झाला हिला, पृथ्वीला भार झाला. आपण दुसऱ्या चरणाचा जास्त विचार करतोय बरं का आता. बळे भक्त रिपुशिरी कांबी वाजे. तर कोणाच्या शिरीवर कांबीट वाजवण्यासाठी त्यांनी अवतार घेतलाय. आणि तो का आला? हाक मारल्याशिवाय आला का? कोणासाठी आला ते पाहिलं, पृथ्वीसाठी आला. आणि पृथ्वी आणि रामामध्ये काय संबंध आहे ते आता आपण सगळं एक एक करून उलगडायचंय कोडे सगळं. आणि तिला मुळात भार झाला कोणाचा? बघा इतका सुंदर कबीरांचा दोहा आहे. त्या दोह्यामध्ये आपल्याला आपलं उत्तर मिळते. कबीरांनी काय केलंय, एका दोह्यामध्ये 4 प्रश्न उपस्थित केलेत आणि बरोबर त्याच्या पुढच्या दोह्यामध्ये त्या 4ही प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तो दोहा बघा किती सुंदर आहे. कबीर महाराज असं म्हणतात की जलसे पतला कोण है, पाण्यापेक्षा सूक्ष्म असं काय आहे? जलसे पतला कोण है, कौन भूमी से भारी. आपला विषय आला. कौन भूमी से भारी. जल से पतला कौन है, कौन भूमी से भारी, कौन अगन से तेज है. अग्निपेक्षा कोण तेज आहे? कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. काय सुंदर प्रश्न आहेत बघा. आणि लगेच पुढच्या दोह्यामध्ये कबीर महाराज उत्तर देत आहेत. ते असं म्हणतात की जलसे पतला ज्ञान है. म्हणजे पाण्यापेक्षा पातळ सूक्ष्म जर काही असेल तर ते ज्ञान आहे. आणि पुढच्या चरणामध्ये आपलं उत्तर आहे. कबीर महाराज असं म्हणतायत की कौन भूमी से भारी. त्याला उत्तर आहे पाप भूमी से भारी. बघा क्षणोक्षणी नकळतपणे आपल्याकडनं पाप घडतंय. आणि आपण सगळ्यांनी हा विचार केला होता. आपण जेव्हा पाप आणि पुण्य, परोपकार म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, हा सगळा विचार आपण घेतलाय आधी. आणि आपण असाही तेव्हा एक विचार घेतला होता की प्रत्येक कर्म जे आपण त्याचा विचार न करता, त्याचं स्मरण न करता करतो त्याला पाप म्हटलेलं आहे.
आणि आपल्या सगळ्यांकडनं अशी किती कर्म होतात की त्याचं स्मरणच आपल्याला नसतं. आजच्या पण आपण सुरुवातीला जे आपल्याला आपण आधार घेतला होता भक्ती योगाचा, त्याच्यामध्ये भगवंताला कशी जाणीव आहे की नाही करत. साधे प्रापंचिक जण जे आहेत त्यांना स्मरण ठेवणं सोपं नाही, हे भगवंताला पण कळतंय. आणि या सगळ्यामुळे ते पाप निर्माण होतंय. म्हणजे आपल्याला काय वाटत असतं की पापी म्हणजे वेगळे असतात, जे खून करतात किंवा अजून काहीतरी चुकीचं करतात तेच पापी. पण आपण शास्त्र विचाराने जेव्हा बघतो तेव्हा पाप म्हणजे काय ते आपल्याला कळायला लागतं. आणि पाप इतकं वाढलंय की ते भूमीला भारी होतंय. भूमीला त्याचा भार सहन होत नाहीये. अशा अर्थाने आपण ते समजून घ्यायचंय. कबीर महाराजांचा दोहा पूर्ण करते, मग आपण आपल्या श्लोकाकडे परत येऊया. कबीर महाराज म्हणतात, जल से पतला ज्ञान है, पाप भूमी से भारी, क्रोध अग्न से तेज है. क्रोध जो आहे तो अग्नीपेक्षा तेज है. और कलंक काजल से कारी. कलंक बघा, प्रत्येकाला जो कलंक लागतो तो इतका काळा असतो की तो नकोसा वाटतो. किती सुंदर उत्तर देत आहे. पण आपण जो प्रश्न उपस्थित केला होता की भूमीला भार कोणाचा झाला, त्याचं उत्तर आपल्याला कळतंय की भूमीला भार जो झाला तो पापाचा झाला. आणि आपण अजून एक प्रश्न मगाशी उपस्थित केला होता की तो स्वतःहून आला का. त्याला आता असं वाटलं का स्वतः की आता वेळ झाली बरं का अवतार घ्यायची, आता आपण अवतार घेऊया, असं झालं का. तर नाही, त्याला हाक मारावी लागते, त्याशिवाय तो आपल्याकडे बघत नाही. म्हणून पृथ्वीने हाक मारली, भगवंताला पृथ्वीने हाक मारली. आणि म्हणूनच हा रामचंद्र, हा राम जो आहे, प्रभू राम जे आहेत, त्यांनी त्या रवी कुलात, त्या सूर्य कुळात जन्म घेतला. तो आला तिच्यासाठी. मग सूर्यकुळातच का त्याने जन्म घेतला. म्हणजे ती भक्त तर असते, तिची हाक ऐकण्यासाठी ती भक्त तर हवी की नाही, कसं समजून घ्यायचंय सगळं आपण. बळे भक्त रिपू श्री कंबी वाजे, याचा सगळा विचार चालू आहे बरं का आपला. बघा, आपण असा विचार करू की जेव्हा आपण प्रापंचिक लोक, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा मंदिरात समोर एक मूर्ती असते. आणि आपण काय करतो, जेव्हा मंदिरात गेल्यानंतर ज्या ज्या देवाच्या देवळात आपण गेलेलो आहे, समजा विठ्ठल आहे किंवा समजा रामाचं देऊळ आहे, तर आपण मनोभावे त्या मूर्तीला नमस्कार करतो, एखादा श्लोक वगैरे म्हणतो. आणि मग नंतर आपण सगळे काय करतो, तर आपण एक प्रदक्षिणा घालतो. आणि प्रदक्षिणा घालताना परत मनापासून त्या मूर्तीकडे बघायचा प्रयत्न करतो, तिचं स्मरण करायचा प्रयत्न करतो, एखादा श्लोक म्हणायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो, याचा अर्थ असा होतो की आपण आराधक आहोत, आपण आराधक आहोत आणि तो आराध्य आहे. किंवा आपण भक्त आहोत आणि तो भगवंत आहे. आणि आपण प्रदक्षिणा घालतो. बघा, प्रदक्षिणा शब्दाचा अर्थ पण किती सुंदर आहे. जो आपण सुरुवातीला संक्रांतीचे आपण वेगवेगळे अर्थ घेतले होते, शब्दांकडे पाहिलं की आपल्याला छान अर्थ कळतात. तसं प्रदक्षिणा का पृथ्वीसाठी तो अवतार घेऊन आलाय, याचा विचार चाललेला आहे. प्रदक्षिणा या शब्दाकडे बघूया. बघा, प्रदक्षिणा शब्दामध्ये प्रदक्षिणा म्हणजे प्र अधिक दक्षी अधिक इक्षी अधिक क्षणा, अशी फोड करूया बरं का. प्र म्हणजे प्रामुख्याने, दक्ष म्हणजे दक्षतापूर्वक, इक्षी म्हणजे नजर तिकडे असणं, दृष्टी तिकडे असणं, आणि क्ष म्हणजे प्रत्येक क्षणाला, म्हणजे प्रत्येक पाऊल घालताना दक्षतापूर्वक अनुसंधान ठेवून प्रत्येक क्षणाला, जेव्हा प्रत्येक पाऊल आपण त्याच्या भोवती घालतो तेव्हा त्याला प्रदक्षिणा असं म्हणतात. हा प्रदक्षिणेचा एक अर्थ. प्रदक्षिणेचा अजून एक अर्थ आपण असं बघूया की प्र अधिक दक्षिणा. दक्षिणा म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला आतापर्यंत, प्र म्हणजे प्रामुख्याने, आणि दक्षिणा म्हणजे मला आतापर्यंत जे काही माझ्या आयुष्यात मिळालेलं आहे ते सगळं भगवंता तुला समर्पण आहे. आणि अशा समर्पित भावनेने माझ्या आयुष्यातलं प्रत्येक पाऊल जे मी टाकते त्यालाच म्हणायचं प्रदक्षिणा. आणि हाच भाव ठेवून युगानयुग हे सगळं तुझंच, प्रत्येक क्षणाला तुझंच अनुसंधान, अशी प्रदक्षिणा पृथ्वी मातेने कोणाभोवती घातली हो, सूर्याभोवती घातली. आणि युगानयुग ती घालतीये. आणि म्हणून तिने जी विनंती केली भगवंताला, ती त्या भगवंताने ऐकली आणि तो सूर्यकुळात प्रभू राम म्हणून जन्माला आला. आणि आला तर कसा आला की तिला ज्यांचा भार झाला होता,
असे जे सगळे शत्रू होते त्यांच्या सगळ्या शत्रूंच्या शिरावर कांबी वाजे, म्हणजे त्या सगळ्या शत्रूंना मारून टाकलंय त्यांनी. रावणासकट त्याचे सगळे हस्तक, त्यांना सगळ्यांना मारलं आणि तिला त्या त्या पापामधनं, जे पाप जे होतं निर्माण झालेलं, त्याचा जो भार होता, त्या भारामधनं त्याने तिला मुक्त करून टाकलंय. का अशा पद्धतीने जो भगवंत असतो तो भक्तासाठी येतो, असं आपण इथे समजून घेऊ शकतो. त्याचं पुढचं चरण असं आहे की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. किती सुंदर सांगतात आणि समर्थ जे सांगतायत त्या प्रत्येकाला आधार आहे. मी पुरी वाहिली सर्व जेणे विमानीसाठी परत एकदा जाऊन वाल्मिकी रामायण पाहिलं होतं आणि वाल्मिकी रामायणामधले खरंच आपण सगळ्यांनी शेवटचे 2 सर्ग वाचावेत. की जेव्हा प्रभू रामांनी ठरवलं की आता आपला अवतार जो आहे तो संपवायचा आहे, तेव्हा काय झालं, तर अयोध्येमधले प्रत्येक जण जे होते ते रामाबद्दल बरोबर जायला निघाले आणि प्रत्येक जणांमध्ये म्हणजे वानर, रीछ हे सगळे लोक होतेच, अदृश्य दिसणारे प्राणी पण त्याच्याबरोबर जायला तयार झाले. किंवा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की बाण किंवा वेगवेगळे अस्त्र शस्त्र जे आहेत त्या सगळ्यांनी पण मनुष्य रूप धारण केलं आणि ते सगळे रामाबरोबर शरयू नदीमध्ये, जिकडे तो गेला राम, ज्याने स्वतःच देह विसर्जित केला त्या शरयू नदीमध्ये, तर त्याच्या मागोमाग सगळे शरयू नदीमध्ये गेले. आणि उल्लेख असा आहे की एका मागोमाग एक सगळे जेव्हा निघाले तेव्हा त्याच्यामधलं कोणीही दुःखी नव्हतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हर्ष. अहो प्रापंचिक असतील ना त्याच्यामधले काही, असं आयुष्य सोडून जाणं जमतंय का आपल्याला? काय सुंदर वर्णन केलं त्याच्यामध्ये की प्रत्येक जण जे त्याच्या मागे चाललं होतं की आपला उद्धारच होणार आहे आपण जे त्याच्या मागे चाललेलो आहोत. आणि त्याच्या मागे एका मागोमाग एक सगळे गेले. त्याच्यामध्ये असा एका ठिकाणी उल्लेख येतो वाल्मिकी रामायणामध्ये, तर काही लोक ही यात्रा फक्त बघायला आले होते आणि फक्त बघायला आलेल्या लोकांनी पण आता ठरवलं की आता राहून काही उपयोग नाही, आता याच्याबरोबर गेलंच पाहिजे. आणि त्यांनी ते त्याच्याबरोबर गेले म्हणजे शरयू नदीमध्ये. काय सुंदर उल्लेख आहे, सगळा सुंदर प्रसंग आहे सगळा. आणि प्रभू राम जे स्वतःच्या स्वरूपात जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की हे माझ्या मागोमाग जे सुव्रती आलेले आहेत, त्यांनी एक व्रत धारण केलेलं आहे की माझ्या मागे यायचं, त्या सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी सगळ्यांनी त्या शरयू नदीमध्ये प्रवेश केला त्यांना ब्रह्मदेवांनी स्वतः विमानात बसून उद्धार केला असं सांगितलंय तिथे. याचा अर्थ आपण समजू शकतो की जेव्हा आपण रामाचं नाव घेतो तेव्हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे विमानात म्हणजे देहासकट खरंच हा उद्धार बघण्यापेक्षा या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीपर्यंत जाणं किंवा आत्मस्वरूप आपलं स्वतःच आहे आणि तेच प्रभू रामरायाचं स्वतःच स्वरूप जे आहे ते जाणणं, हाच खरंच अर्थ, हा खरा अर्थ आहे की पुरी वाहिले सर्व जेणे विमानी. कारण अयोध्या नगरी आहे, त्याला युद्ध करावं लागलं होतं स्वतःच्या षडरिपूंच्या विरुद्ध आणि ते युद्ध करून जे जिंकलेले आहेत असे जे सगळे आहेत त्यांना तो पुरी वाहिली, त्या सगळ्या त्या पुरीमध्ये बसलेले सगळे जे आहेत त्यांना त्यांनी विमानात बसून म्हणजे त्यांचा उद्धार केला. म्हणजे ते सगळे जे भक्त होते ते रामाच्या स्वरूपाला जाऊन मिळाले. आणि अशा भक्तांची उपेक्षा कधी रामदासाभिमानी, असं असं समर्थांना इकडे सांगायचं आहे. एवढा विचार करून आजचं चिंतन मात्र आपण इकडेच थांबूया, आपली वेळ पण बहुतेक पूर्ण झालेली आहे. आत्ता थांबते. इति शम. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्रीराम.